I welcome all the students of first year department for this lecture of programming and problem solving Python. So आपल्या टॉपिकचं नेम आहे आपण फोर्थ युनिट घेत आहोत आणि आपलं सेकंड पार्ट आहे क्लोजिंग द फाईल आपण स्टार्ट करत आहोत. सो क्लोजिंग अ फाईल आता आपण बघितलं ओपन फाईल केली आपण आता आपल्याला क्लोज करायची आहे फाईल. सो काय आहे आता क्लोजिंग अ फाईल? सो पायथन हॅज अ क्लोज मेथड. आता पायथन कडे काय असतं ना क्लोज मेथड आहे. जशी आपण ओपन मेथड बघितली तशी आता क्लोज मेथड आहे. सो त्या क्लोज मेथडमध्ये का बरं यूज होतोय ऍज अ नावाप्रमाणे आहे टू क्लोज अ फाईल फाईल क्लोज करण्यासाठी. सो द क्लोज मेथड केव्हा आपण कसं कॉल करू शकतो किती वेळा कॉल करू शकतो. सो मोर दॅन वन्स आपण क्लोज मेथड ही कॉल करू शकतो. And if any operation is performed on closed file, it raise a value error. जर का क्लोज एकदा जर का फाईल क्लोज झाली त्याच्यानंतर जर का त्याच्यावर काही ऑपरेशन्स आपण केले आपण आधी ओपन करतो फाईल आणि ओपन केल्यानंतर आपण जेव्हा क्लोज फाईल करू आणि त्याच्यानंतर जर आपण ऑपरेशन करायला जर केलं तर आपल्याला व्हॅल्यू एरर येईल. ठीक आहे. सो दिस इज डन बाय क्लोज मेथड. सो हे जे व्हॅल्यू एरर जे आपल्याला एकदा जर क्लोज केलं त्याच्यानंतर त्याच्यावर काही ऑपरेशन न करू देणं हे काम आहे क्लोज मेथडचं. त्याचा सिंटॅक्स कसा आहे जसं आपण ओपनचा सिंटॅक्स बघितला सेम सिंटॅक्स आहे क्लोजचाही. कसा आहे आपण ओपन मध्ये फक्त एवढंच आहे ओपन मध्ये आपण मध्ये लिहित होतो करेक्ट मध्ये काहीतरी लिहित होतो करेक्ट ना दोन आर्ग्युमेंट्स आपण देत होतो क्लोज मेथड ओपन मेथडसाठी. काय होतं फर्स्ट होतं आपण फाईलचा नेम देत होतो आणि सेकंड होतं आपण कोणता मोड आहे आपण ऍक्सेस मोड कोणता आहे आपण तो देत होतो. आता आपण क्लोजिंग मेथड मध्ये काय होत आहे क्लोजिंग मेथड मध्ये आपलं आपण आता काय करायचं आपल्याला फाईल ऑब्जेक्ट असणार आहे आपलं करेक्ट. आता फाईल ऑब्जेक्ट म्हणजे कोणता आता बघा आपण ओपन मध्ये जो होता बघा आपण इथे 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 जो ओपन मध्ये आपण हा फाईल ऑब्जेक्ट आहे सपोज मी ही फाईल क्रिएट केली आता ओपन केली आहे. सो आता ह्याचं हे काय आहे इथे आपण काय घेतलंय हे F1 म्हणजे काय हे फाईल ऑब्जेक्ट आहे. आता आपल्याला जर का ही फाईल जर का क्लोज करायची आहे करेक्ट ही फाईल क्लोज करायची तर मला काय करावं लागेल फाईल ऑब्जेक्ट डॉट क्लोज म्हणजे काय करावं लागेल F1 म्हणजे काय करावं लागेल मला आता ही जर फाईल क्लोज करायची तर मला लिहावं लागेल F1 डॉट क्लोज. जेव्हा मी F1 डॉट क्लोज असं लिहील तेव्हा काय होईल जी डेमो TXT नावाची जी फाईल आहे ती क्लोज होईल ती काय होईल बंद होईल. कळतंय. आता त्याचंच एक्झाम्पल हे बघा खाली एक्झाम्पल आहे काय आहे आपण F1 नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला फाईल ऑब्जेक्ट क्रिएट केलाय आपण आणि त्या फाईल ऑब्जेक्ट मध्ये आता आपण काय करतोय आधी ओपन करतोय. तुम्ही डायरेक्टली जर तुम्हाला एक्झाम मध्ये असं आलं का क्लोजिंग फाईल बद्दल लिहा तर तुम्ही डायरेक्टली क्लोज फंक्शन असं नाही दाखवू शकत तुम्हाला आधी फाईल क्रिएट ओपन करावी लागेल त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्यावर ऑपरेशन दाखवू शकता क्लोज मेथड ऑपरेशन होत आहे करेक्ट. सो आधी आपण काय करणार F1 इक्वल टू ओपन ओपन केल्यानंतर काय लिहायचे दोन आर्ग्युमेंट पास करायचे कोणते एक तर फर्स्ट आहे फाईल नेम द्यायचं आहे आणि त्याचं ऍक्सेस मोड काय असणार आहे ते द्यायचं आहे. सो नेक्स्ट आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे F1 म्हणजे फाईल ऑब्जेक्ट डॉट क्लोज करायचं आहे. जर असं ही मेथड आपण कॉल केली तेव्हा काय होईल डेमो डॉट TXT जी फाईल आहे ती क्लोज होईल. आता नेक्स्ट आहे रीडिंग अँड रायटिंग द फाईल्स. आता रीडिंग अँड रायटिंग फाईल्स मध्ये काय आहे पायथन प्रोव्हाइड्स बिल्ट इन फंक्शन फॉर क्रिएटिंग रायटिंग अँड रीडिंग द फाईल्स. आता पायथन जे आहे ते एक बिल्ट इन फंक्शन्स तुम्हाला देत आहे क्रिएट करण्यासाठी राईट करण्यासाठी किंवा रीड करण्यासाठी. ठीक आहे. सो आता कोणकोणते आहे कोणत्या तीन प्रकारे आपण लिहू शकतो. ठीक आहे. देर आर थ्री वेज टू रीड द टेक्स्ट फाईल इन पायथन. पहिला आहे रीड युझिंग अ रीड सेकंड आहे युझिंग अ रीड लाईन आणि थर्ड आहे युझिंग अ रीड लाईन्स. ठीक आहे. आता आपण रीड आधी फंक्शन बघूयात काय आहे रीडिंग फ्रॉम अ फाईल युझिंग रीड फंक्शन काय आहे आता इट रिटर्न्स अ बाइट्स इन फॉर्म ऑफ स्ट्रिंग. हे काय रिटर्न करणार आहे बाइट्स रिटर्न करणार आहे इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंग. तुम्ही आता आपण बघा जर तुम्ही एखादा पण शब्द लिहिला प्रत्येक ह्याचा एक बाईट असतो. ठीक आहे एक एक साईज ठरलेली असते.
तुम्ही जर का काही मॉडीफाय केलं तर बघा तुमच्या फाईलची साईज चेंज होते. का बरं फाईलची साईज चेंज होते? कारण तुम्ही त्याच्यामधले एक तर वर्ड ऍड केलेले असतील किंवा काहीतरी वर्ड रिमूव्ह केलेले असणार आहे. करेक्ट. सो ते काय रिटर्न करेल, तेवढं बाईट जर का त्यांनी ऑलरेडी इथे दिलेले असणार आहे, तेवढंच बाईटची साईज मध्ये जे पण लिहिलेलं असणार आहे ते ते रिटर्न करणार आहे. सो इट रीड्स एन बाईट्स इफ नंबर एन स्पेसिफाईड. जर का नंबर एन, हा जो एन आहे तो जर का स्पेसिफाय केलेला असेल, म्हणजे काय, किती नंबर बाईट, किती एन बाईट्स आपल्याला रीड करायचे आहे हे जर स्पेसिफाय केलेलं असेल, तर तेवढेच ते बाईट तो रीड करणार आहे. आणि जर का हे जर स्पेसिफाय केलेलं नसेल तर ते काय करेल, एंटायर जेवढी पण फाईलमध्ये जेवढा पण डेटा असेल तेवढा तो डेटा डिस्प्ले करेल. सेकंड आहे रीडिंग अ टेक्स्ट फाईल युझिंग रीड लाईन. आता आपण सेकंड आहे रीड लाईन फंक्शन बघतोय. काय आहे रीड लाईन फंक्शन? सो रीड लाईन फंक्शन, आता रीड लाईन फंक्शन मध्ये काय होतंय, इट रीड्स अ लाईन ऑफ द फाईल अँड रिटर्न्स इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंग. हे काय करते, एक सिंगल लाईनच जे आहे ती फाईलची, तेवढीच फाईल तो रिटर्न करणार आहे. इट रीड्स अ लाईन ऑफ द फाईल अँड रिटर्न, कशामध्ये रिटर्न करणार आहे, स्ट्रिंग फॉर्म मध्ये तो रिटर्न करणार आहे. आता हे बघा, जर का आता सेम जसं आपण रीड मध्ये बघितलं सेम ह्याच्यात पण आहे. जर का एन ह्याची व्हॅल्यू जर साईज, म्हणजे एन म्हणजे काय आहे, साईज आहे किंवा बाईट्स, किती बाईट्स द्यायचे म्हणजे साईज आहे, ती जर तिथे दिलेली नसेल, हे बघा, ही एनची जर का व्हॅल्यू दिलेली नसेल तर काय काय होणार आहे, एंटायरली तुमचं जेवढं पण ती फाईलमध्ये जेवढा पण डेटा असणार आहे तो डिस्प्ले होणार आहे. आणि जर का साईज जर का दिलेली असेल, साईज ऑलरेडी दिलेली असेल, तर काय होणार आहे, तेवढंच नंबर ऑफ, हे बघा, फॉर स्पेसिफाईड एन रीड्स ऍट मोस्ट एन बाईट्स, म्हणजे काय करणार आहे, तेवढंच, आता जर सपोज मी 5 बाईट्स असं टाकलंय, तर काय होईल, तेवढ्याच बाईट्सचा नंबर, तेवढ्याच बाईट्सचा डेटा डिस्प्ले होणार आहे. कळतंय? पण सिंगल लाईन मध्येच. रीड लाईन मध्ये फक्त आणि फक्त सिंगल लाईनच होतं. सो नेक्स्ट आहे रीड लाईन्स. आता लाईन्स, एस म्हटल्यानंतर आपलं आपलं कसं होतंय की एक्स्ट्रा, जास्त, म्हणजे काय आहे, आता आहे. सो रीड लाईन असणार आहे, इट रीड्स ऑल लाईन्स. काय होतंय, जेवढे पण लाईन्स आहे ते रीड होतात आहे. जेवढं पण तुमचं ऑल ऑल कम्प्लिटली जी फाईल असणार आहे ती रीड होणार आहे. ऑल स्ट्रिंग्स, इच लाईन मधलं रीड होणार आहे. इट इट रीड्स ऑल द लाईन्स अँड रिटर्न देम ॲज इच लाईन ऑफ अ स्ट्रिंग एलिमेंट इन अ लिस्ट. जेवढी पण स्ट्रिंग एलिमेंट असणार आहे त्या लिस्ट मधले तो तो रिटर्न करणार आहे. आपण एक एक्झाम्पल बघूयात आता याच्यामध्येच. जस्ट अ सेकंड. ओके, आपण बघा रीड लाईन्स. आता हा डेटा आहे, ठीक आहे, हा डेटा आहे. त्यांनी काय केलं हे बघा, डेटा कसा आहे, हॅलो वेलकम टू डेमो फाईल TXT, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे फाईलमध्ये, दिस फाईल इज अ टेस्टिंग पर्पजेस, गुड लक, एवढं दिलंय. आता त्यांनी काय केलं, इच याचं सेक्शन केलं, म्हणजे काय केलं, लिस्ट केली आहे, हॅलो वेलकम टू डेमो फाईल TXT /n आला. लगेच त्यांनी काय केलं, एक लिस्ट क्रिएट केली ह्याच्यामध्ये. दुसरं काय आहे, दिस फाईल इज फॉर टेस्टिंग पर्पजेस अगेन /n. त्यांनी काय केलं, ह्याला ऍज अ दुसरी लिस्ट कन्सिडर्ड केली. आपण कसं लिस्ट कसे करत होतो, आधी ऍपल घेत होतो, बनाना घेत होतो, चेरी घेत होतो. आता तुम्ही हे समजा की हे जे आहे ही एक लिस्ट आहे, सपोज हे ऍपल, ही सेकंड लिस्ट आहे, त्याची व्हॅल्यू आहे सेकंड, म्हणजे लिस्टची सेकंड व्हॅल्यू आहे, काय आहे, धिस फाईल इज फॉर टेस्टिंग पर्पजेस. जसं आपण बनाना घेत होतो, करेक्ट, तेवढं हे त्यांनी एका ह्याच्यात टाकलं. आता हे थर्ड आहे, गुड लक, हे झालं रीड लाईन्स मध्ये. आता हे आहे रीडिंग मोड मध्ये इथे. आता नेक्स्ट काय आहे, आणि आपण ते कसं करतोय, आपण इच, हे लक्षात ठेवा, तुम्हाला नेहमी फाईल ऑब्जेक्ट जे असणार आहे ते लागणारच आहे. कळतंय? हे फाईल ऑब्जेक्ट शिवाय तुम्ही जर का असं तुम्ही विचार केला फाईल ऑब्जेक्ट शिवाय आपण फक्त रीड लाईन लिहू तर तुम्हाला मार्क्स भेटणार नाही. कारण
तुम्हाला एरर देईल. जर तुम्ही प्रोग्राम केले असतील तर तुम्हाला इथे एरर येईल जर तुम्ही फाईल ऑब्जेक्टच दिली नाही, कारण त्याला माहितीच नाहीये कशाला तुम्हाला रीड लाईनचा यूज करायचा आहे. कळतंय? कोणत्या फाईलला तुम्हाला रीड लाईनचा यूज करायचा हे त्याला माहित नाही. आणि आपण फाईल कुठे स्टोअर करतोय आहे, आपल्या एका ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करतो आहोत. कळतंय? एका फाईल ऑब्जेक्ट मध्ये आपण ते स्टोअर करतोय, करेक्ट ना? ओपन मध्ये आपण तसंच करतोय. आता नेक्स्ट आहे, सो हे काय करणार आहे, ऑल लाईन्स ते रीड करणार आहे, रीड लाईन्स. ठीक आहे. आणि त्याचा पण सेम आहे बघा, फाईल ऑब्जेक्ट डॉट रीड लाईन्स फंक्शन. सो आता नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे राईट टू टेक्स्ट फाईल इन पायथन. म्हणजे काय करायचं आता, राईट टू टेक्स्ट फाईल इन पायथन. आता रायटिंग कसं होणार आहे आपण ते बघूयात. कसं आहे, देर आर टू वेज टू राईट इन अ फाईल. म्हणजे काय आहे, फर्स्ट आहे युजिंग अ राईट फंक्शन अँड युजिंग अ राईट लाईन्स फंक्शन. तर आता राईट फंक्शन मध्ये काय होतंय, इट इन्सर्ट द स्ट्रिंग इन अ सिंगल लाईन. हे काय करतंय, सिंगल लाईन मध्ये तुमची स्ट्रिंग इन्सर्ट करतंय फाईल, टेक्स्ट फाईल मध्ये. आणि त्याचा सिंटॅक्स काय आहे, सो फाईल अंडरस्कोर ऑब्जेक्ट डॉट राईट. आणि स्ट्रिंगची जी पण सिंगल लाईन असणार आहे ती व्हॅल्यू राईट होणार आहे. फॉर एक्झाम्पल फाईल डॉट राईट नेम, जे पण नेम असेल ते. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे, राईट लाईन्स. आता यामध्ये काय आहे, फॉर अ लिस्ट ऑफ स्ट्रिंग एलिमेंट्स इच स्ट्रिंग इज इन्सर्टेड इन द द टेक्स्ट फाईल. आता काय होतंय, जसं रीड लाईन्सचं होतं तसंच आहे आता हे राईट लाईन्सचं. सो फॉर अ लिस्ट ऑफ स्ट्रिंग एलिमेंट्स, तुमच्याकडे एक स्ट्रिंग एलिमेंट्स लिस्टची लिस्ट असणार आहे. सो इच स्ट्रिंग इज इन्सर्टेड, प्रत्येक जी स्ट्रिंग असणार आहे ती इन्सर्ट होणार आहे टेक्स्ट फाईलमध्ये. यूज टू इन्सर्ट मल्टिपल स्ट्रिंग्स ऍट अ सिंगल टाइम. आता यामुळे काय होणार आहे, मल्टिपल तुमच्या ज्या स्ट्रिंग्स असणार आहे त्या सिंगल टाइम मध्ये इन्सर्ट होणार आहे एका फाईलमध्ये. सो त्याचा सिंटॅक्स काय आहे, फाईल ऑब्जेक्ट डॉट राईट लाईन्स इन ब्रॅकेट एल. तर एल म्हणजे काय आहे, लिस्ट आहे. फॉर एल, एल म्हणजे काय आहे, लिस्ट आहे. लिस्ट कोणती आहे, स्ट्रिंग 1, स्ट्रिंग 2, स्ट्रिंग 3, ही आहे लिस्ट. इथे इथे आता मी तुम्हाला जसं आता दाखवलं, आता मी तुम्हाला दाखवलं का लिस्टमध्ये कसे जात आहे. इथे या राईट लाईन्सच्या रीड लाईन्सच्या एक्झाम्पल मध्ये दाखवलं तुम्हाला लिस्टमध्ये कसे जात आहे. तसे तुमची इथे लिस्ट असणार आहे आणि ती लाईन बाय लाईन ती तुमची जी पण फाईल असणार आहे त्यामध्ये ती स्टोअर होणार आहे. जे पण आता फाईल ऑब्जेक्ट असोसिएटेड असेल त्याला, त्यामध्ये ते स्टोअर होणार आहे. फॉर एक्झाम्पल फाईल 1 डॉट राईट लाईन्स आणि स्ट्रिंग, सपोज स्ट्रिंग 1 आहे, इथे मी 1 लिहिण्याचं विसरले, स्ट्रिंग नाही, स्ट्रिंग 1 2 तुम्ही असं देऊ शकता, str1 किंवा str2 असं देऊ शकता. मी इथं 1 लिहिण्याचं विसरले. सो मी इथे काय करेल, मला फक्त str1 इन्सर्ट करायचंय. मग तेवढाच तो राईट लाईन्स थ्रू त्या जे पण तुमची फाईल असणार आहे त्या असोसिएटेड फाईलमध्ये ते कॉपी होणार आहे आणि तिथे ते तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. तिथे ते कॉपी होईल, जे पण इथे लिहिलं असेल, सपोज हॅलो वर्ल्ड असं लिहिलेलं आहे तर त्या त्या फाईलमध्ये तुमच्या ते कॉपी होणार आहे. नेक्स्ट आहे फाईल पोझिशन्स. आता फाईल पोझिशन्स काय आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.